भाजपच्या कालच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर फडणवीसांनी हे सगळे टोले लगावले आणि आता पुढची बातमी आहे, केंद्राचा महत्त्वाकांक्षी असलेला बुलेट ट्रेनचा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे। कारण मागील 2.5 वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाच्या कामाला मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावण्याचे आदेश दिले, त्यामुळे बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला गती मिळणार आहे। बुलेट ट्रेन सुसाट धावणार। बुलेट ट्रेनसाठी नव्यानं निविदा। केंद्र सरकारच्या अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पाला आता गती मिळणार आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झालाय। 1.1 लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी परवानग्या देण्यात आलेल्या आहेत। गेल्या 2.5 वर्षात या प्रकल्पाचं काम रखडलं होतं। महाविकास आघाडी सरकारनं या प्रकल्पाच्या काही बाबींवर आक्षेप घेतल्यानं प्रकल्पाचं काम मंदावलं होतं। मात्र पुन्हा भाजपचं सरकार सत्तेत आल्यानं या प्रकल्पाला गती मिळाली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळात नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनला जमीन हस्तांतरित करण्यास विरोध केला गेला होता। आता शिंदे फडणवीस सरकारनं या प्रकल्पाचा मार्ग मोकळा केल्यानं नव्या राजकीय चर्चेलाही उधाण आलंय। या प्रकल्पातील असणारे अडथळे दूर करून हा प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। वांद्रे कुर्ला संकुलीतील सुमारे 4.2 हेक्टरवरती या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं टर्मिनल बांधण्यात येणार आहे। बीकेसी इथे महानगरपालिकेकडून कोविड रुग्णालय उभं करण्यात आलं होतं। या जवळची जागा निवडण्यात आल्याचं कळतंय। मुंबई महानगरपालिका आणि MMRDA प्रशासनाला ही जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आल्याचं सुद्धा कळतंय। या बाजूलाच असणाऱ्या एका पेट्रोल पंपाला सुद्धा पर्यायी जागी हलवण्यात येणार आहे। कसा असेल प्रकल्प यावर एक नजर टाकूयात। 508 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाची सुरुवात BKC इथे होणार आहे। शिळफाटापर्यंत 21 किलोमीटर लांबीचे बोगदे असतील। महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी भूसंपादन मोठा मुद्दा आहे। महाराष्ट्रात सुमारे 62% जमीन संपादित करण्यात आलेली आहे। गुजरातमध्ये 98% अधिक जमीन संपादित झाली आहे। एकूण 508 किलोमीटर लांबीपैकी 348 किलोमीटरचा मार्ग गुजरातमध्ये आहे। 4 किलोमीटर दादरा आणि नगर हवेलीमध्ये, उर्वरित 156 किलोमीटरचा मार्ग हा महाराष्ट्रात आहे। जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया वेगानं सुरू झालेली असताना NHSRCLनं BKCतील स्थानकाच्या कामासाठी निविदा मागवल्यात। पात्र कंपन्यांना 20 ऑक्टोबर पर्यंत निविदा भरता येणार आहेत, तर 21 ऑक्टोबरला निविदा खुली करण्यात येणार आहे। बुलेट ट्रेनच्या भूमिगत स्थानकांची कामं पूर्ण करावी लागणार आहेत। बुलेट ट्रेनच्या स्थानकांच्या बांधकामाची निविदा काढण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरद्वारे दिली। मागील 2.5 वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता गतीनं पूर्ण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्यामुळे पुन्हा एकदा बुलेट ट्रेनमुळे राज्यात राजकीय रंग लागणार एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।